मला फाशी घेऊ ह्याच्या पुढे घेऊ द्या, मला फाशी घ्यायची ह्याच्या पुढे घेऊ द्या. थांबा थांबा थांबा, ह्याच्या पुढे फाशी. हो का? चल चल, चल तू चल, तू चल, चल तुझ्या फाशी. फाशी घेऊ द्या मला. फाशी घेऊ द्या, हो. फाशी उभारू द्या, तर तुम्ही काय कसं करावं? फाशी घेऊ द्या. आमचे माणसं मारू जाऊ का? आमचे माणसं मारू जाऊ का? चप्पल घे ना, चप्पल कंपनीचं लाईन वर आलेत, टावर मनोरे उभा केलेत. मनोरेला सुरुवातीला यांनी 10 लाख रुपये देतो म्हणले. बर, कुठलेही अग्रीमेंट नाही, काहीच नाही. 8 मनोरे उभा केले, 2 लाख रुपये त्यांनी आणखीन दिलेले नाही. बर, पुन्हा परत काय झालं, हे तारा वाढण्यासाठी आता लोकांचे 10 फूट 15 फूट 5 फूट ऊसाची उंची आहे. त्या ऊसातून त्यांनी अक्षरशः ट्रॅक्टर घालालेले आहेत. बरं, अग्रीमेंट नाही, कुठल्या आम्हाला लिगली नोटीस दिलेली नाही त्यांनी, किंवा तुमची सहमती आहे का, ही क्षेत्र कुणाच्या नावावर आहे. बरं, माझं स्वतःच वैयक्तिक सांगतो, माझ्या मुलाच्या नावावर क्षेत्र आहे. नोटीस मला देतात, मला कॅवेट दाखल केले ह्याने. मग मी पण कोर्टात गेलो, कोर्टातून ऑर्डर आणले, आज किंवा उद्या निघेल, तोपर्यंत मी काम करू देणार नाही. आमचं शेतकऱ्याचं टोटल म्हणणं काय की पहिले यांनी नोटीस द्यायला पाहिजे, शासनाचा GR दाखवला पाहिजे, केंद्र शासनाचा, आणि त्या GR प्रमाणे आम्हाला पैसे दिले पाहिजे. आणि ते आम्ही आग्रही असोल तरच पुन्हा त्या आमच्याकडून सहमती घेऊन यांनी काम चालू करायला पाहिजे होतं. बरं, आता कुठलंच नाही, काहीच नाही. आम्हाला सांगितलं सुद्धा नाही की आज आम्ही तारावाडाला येणार आहोत. ह्याने आले आणि डायरेक्ट 100 शेतामध्ये डायरेक्ट तुमचं मत जाणून घेऊ. अशा प्रकारे आमच्या याने करण्याचं. आज पोलीस 25 ह्यांनी पण पोलिसाला हाती धरून आमच्या त्यांना प्रोटेक्शन मागून पैसे देऊन ह्यांनी आमच्या याच्यावर करणार. तरी आम्ही यांना सांगितलं ज्या वेळेस आमचा तुम्ही खून करताल त्याच वेळेस तुम्हाला आम्ही काम करायला चालू आहे. जमीन तुमच्या मुलाच्या नावानं पाहिजे. तुम्हाला कशी काय आली? मग त्यांना मलाच माहित नाही. मला ज्या वेळेस नोटीस आली त्यावेळेस मला माहित झालं की म्हणलं आपलं शेतच नाही आणि मला नोटीस कशी काय दिली. मग पुन्हा त्यांना विचारलं तर त्यांनी म्हणलं तुमच्या शेतातून हे घ्यायचं. मी म्हणलं माझ्या तर नावावर जमीन नाही. पोलिसाची नोटीस मला जमीन नावावर नसताना मला नोटीस दिली म्हणजे बेकायदेशीर. ह्यांना माहित नाही कुणाच्या नावावर जमीन आहे, कुणाचं क्षेत्र किती चाललंय, GR कसं आहे. पुन्हा अजून विषय माझं 1 एकरचं क्षेत्र आहे. जर सरकार 1 एकरचं क्षेत्र आहे, ही मधून गेल्यानंतर ट्रॅक्टर हे निघालणार, खड्डे पडणार, 2-2 फूट 3-3 फुटाचे खड्डे करणार. राहिलेला ऊस माझा कारखाना मी नेऊ शकत नाही. मग हे काय म्हणतात, हे तुमचे गेलेल्याचे नुकसान तेवढी देतो. मग राहिलेला ऊस मी खांद्यावर नेऊन विकू का कुठं, तर कारखाना बी गायब करू शकत नाही. मग मी काय करायचं, यामध्ये नुकसान भरपाई देतो म्हणते. नाही काम झाल्यानंतर देऊ पैसे ते बी. म्हणजे उपकार आहे का आमच्यावर? शासनाचा नियम आहे का? हायवेत एखादं घर गेलं 5 फूट गेलं तर त्याचं शासन पूर्ण पैसे देते. पूर्ण पैसे टाकल्यानंतर त्याची सहमती झाल्यानंतर पुन्हा ती घर पाडते का? उगा आलं निमेराच्या घर पाडलं झोपीतवर जातं का निघून? असं होतच नाही. थोडं काही जण भारत आहे, लोकशाही आहे. सध्या तुम्हाला मनोऱ्यासाठी किती पैसे दिलेत? मला नाही, माझ्या शेताचे विलास कुलकर्णी आहेत, त्यांना 10 लाख दिलं. 10 लाख दिलं नसतं म्हणजे सांगितलं 10 देतो म्हणून. 8 दिलं, 2 लाख थोका. आता थोका आहे म्हणा, आता कसला थोका त्यांनाच माहित आहे. आणि जे तार जाते वावरत त्यासाठी काय मोबाईल देणार म्हणते तर त्याने अजून काहीच दिलं नाही. डायरेक्ट ट्रॅक्टर घालायचं. काय म्हणतात? डायरेक्ट आमच्या शेतात तुमचं नाव सांगा. अरविंद तिगाडे. सर नाव अरविंद तिगाडे. गाव करा आम्हाला इथं विचारलं काय नाही. शेतातून तार जाते का मनोर उभा ताराच्या शेतामधनं नोटीस आलं आम्ही पडलं ना, काय नाही. डायरेक्ट आमच्या शेतामध्ये येऊन ट्रॅक्टर घातलं. तुम्हाला कुठली पूर्व कल्पना दिली नाही? काय कल्पना दिली आम्हाला काहीच नाही. काय डायरेक्ट येऊन शेतामध्ये ट्रॅक्टर घातलं त्याने. मग तुम्ही त्याला विचारलं बाबा ट्रॅक्टर काढलं. आम्ही सांगितलं आमच्या वर्कर घातलं. घातलं म्हणजे तुम्ही ऑर्डर लिस्ट काय घातली का? आता आपली नेमकी मागणी काय आता तुमची? या नुकसान भरपाई द्यायची. ताराबद्दल काय म्हणतात? तारा ओढू द्यायच्यात का नाही? आता नाही, आम्ही नुकसान नोटीस द्यायची द्यायला पाहिजे नाही. दिली नाही, काय नाही. पैशाची आर्थिक देवाने काय करायला झालं कुठला करायला झाला काय झालं नाही.
इंगळे साहेब तुमच्यासोबत करार झालाय का नाही काय? नाही नाही मला तर माहितच नाही. मुलाच्या नावावर जमीन आहे आणि मला नोटीस येते म्हणजे मलाच माहित नाही. ह्यांनी नोटीस कशा पाहिजे मला काढली हीच मला समजत नाही. ह्यांनी मला माझ्या नावावर जमीन असते तर मला नोटीस दिलं आणि ती योग्य कायदेशीर मी घेतलं. मग त्यांना मी कायदेशीर उत्तर दिलं असतं. आता आपली मागणी काय नेमकं आता तुमची? माझी मागणी माझा ऊसाच्या निम्म्या पिकातून तार जाते. माझं नुकसान निम्म होते. मला टोटल 3 वर्ष ऊसाचे पैसे देणे आणि GR दाखवणे आणि पुन्हा माझं काम चालू करणे. माझा ऊसच देत नाही ना पुन्हा कोण ऊस नेणार आहे? ही कंपनी नेणार 10 फुटांनी तोडून मोडून जाणार 2-3 फूट खड्डे करून जाणार. मग ऊस कारखाना म्हणतात ती माझी मशीन चालत नाही. मग ऊसाचं काय करू मी सांगा सर. नुकसानच होणार आहे तुमचं. हा नुकसानच होणार आहे. मग म्हणून मी अडवले. आणि पैसे आधी कुठल्या बी शासनाची योजना असली तर आधी पैसे सोबत करारच केलं नाही, करारच नाही. नोटीसच नाही, काहीच नाही. दमदाटी चालू आहे म्हणा. दमदाटीनं आता ती निजामशाही सारखी दमदाटी चालू झाली. आता निजाम 12 महिन्याची वेळ आली आता.